इन्स्टा रीलने भरली जागा. इन्स्टा रीलने भरली जागा, पण अंतःकरण कोरडंच राहिलं. मोडकळीस आली ती केवळ भिंत नव्हती, ते होतं देवाचं देऊळ. आणि हरवली ती केवळ मूर्ती नव्हती, तर आपली श्रद्धा होती. 30-40 वर्षापूर्वी इथे एक जागृत देवस्थान होतं. देवतेची पूजा होत होती, आरत्या होत होत्या आणि भक्तीचा गजर निनादत होता. ती जागा आमच्या आईवडिलांनी, आजी आजोबांनी जपली होती, श्रद्धेने, निष्ठेने आणि प्रेमाने. आज तीच जागा, तोच मंदिराचा गाभारा तसाच तुटका पडलेला असूनही पवित्र आहे. पण दुःख याचं आहे की आज आमच्यातलीच काही तरुण पिढी त्या जागेवर पोहोचते फक्त फोटोसाठी, सोशल मीडियासाठी. आणि हे सर्व आपण त्या जागेच्या पावित्र्याची जाणीव न ठेवता करत असतो. जिथे एकेकाळी देवतेची मूर्ती होती, तिथे आज पाय ठेवून पोच दिला जातो. जिथं भक्तीने डोळे मिटले जायचे, जिथं नमनासाठी डोके झुकायचे, तिथं आज हसत खेळत टाइमपास होतो. जिथे पाय ठेवतानाही संकोच वाटायचा, तिथं आज फोटोसाठी पाय लावून उभं राहतात. मित्रांनो, शिकणं, पुढं जाणं, यशस्वी होणं हे महत्त्वाचं आहेच, पण त्या मातीतील ओळख जपणं हे त्याहून मोठं आहे. ती माती, ती वास्तू, तो गाभारा हा आपला वारसा आहे, ही आपली ओळख आहे. आणि ती केवळ इतिहासात जपण्याची नाही, तर वर्तमान जगण्याची शिकवण. जरी ही जागा आज पर्यटनासाठी बंद असली, तर याचा अर्थ असा होत नाही की इतर कुठल्याही अजून अनएक्सप्लोर्ड असलेल्या दैवी स्थळावर आपण अशाच गोष्टी नकळत करत राहणार. अशा जागी पर्यटक म्हणून नव्हे, तर संस्कृतीचे संवर्धक म्हणून जाऊया. जिथं देव होता तिथं पवित्रतेने वागूया. कारण आमची पिढी विसरली तर पुढची पिढी शोधायलाही विसरेल. म्हणूनच संस्कृती जपूया, दैविक स्थळाचा आदर ठेवूया आणि श्रद्धेला स्टाईलमध्ये नाही, तर अंतःकरणात जपूया.